तुमच्यासोबत कधी असं झालंय का की स्वप्नात एखादं संकट समोर उभं आहे आणि तुम्ही घसा कोरडा पडेपर्यंत ओरडत आहात, पण तोंडातून अवाक्षरही बाहेर पडत नाही? मग अशा वेळी तुम्ही प्रचंड घाबरून दचकून जागे होता. खरं म्हणजे स्वप्नात आवाज न निघणं हा अनुभव अनेकांसाठी एखाद्या छळासारखा असतो. हे स्वप्न जितकं भयानक आहे त्यामागचं शास्त्र तितकंच रंजक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वप्नात आपला आवाज बाहेर का निघत नाही आणि असं स्वप्न पडल्यावर नेमकं काय करायला हवं तेच जाणून घेणार आहोत. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू शरीरातील स्नायूंना तात्पुरतं पॅरालाइज किंवा शिथिल करतो. हे एका सुरक्षिततेच्या कारणासाठी असतं, जेणेकरून स्वप्नात आपण जी धावपळ किंवा हालचाल करत आहोत ती प्रत्यक्ष शरीराने घडू नये आणि आपल्याला इजा होऊ नये म्हणून असं घडत असतं. पण कधीकधी एक विचित्र अवस्था निर्माण होते. आपला मेंदू तर जागा होतो पण शरीर अजूनही झोपेतच असतं. अशा वेळी आपल्याला सभोवतालचं सर्व समजतं, पण हातपाय हलवता येत नाहीत किंवा ओरडता येत नाही. ओरडण्याचा प्रयत्न केला तरी आवाज बाहेर येत नाही. यालाच विज्ञानाच्या भाषेत स्लीप पॅरालिसिस असं म्हणतात. मानसशास्त्राच्या मते स्वप्नात आवाज न येणं हे तुमच्या खऱ्या आयुष्यातील असहाय्यतेचं प्रतीक आहे. जर तुम्हाला आयुष्यात असं वाटत असेल की तुमचं कुणीच ऐकून घेत नाही, तर असं स्वप्न पडू शकतं. ऑफिसमध्ये, कुटुंबात किंवा नात्यात जेव्हा तुमच्या मताला किंमत दिली जात नाही, तेव्हा मनात साचलेली ती घुसमट स्वप्नात आवाज न निघणं या स्वरूपात बाहेर येते. एखाद्या मोठ्या संकटाचा सामना करण्याची भीती किंवा आत्मविश्वासाचा अभाव यामुळेही अशी स्वप्न पडू शकतात. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकत नाही, तेव्हा स्वप्नात आपण हताश होतो आणि आपला आवाज आपल्याला साथ देत नाही. झोप पूर्ण न होणं किंवा सतत मानसिक दडपणाखाली असणं ही देखील यामागची कारणं असू शकतात. जेव्हा मेंदू खूप थकलेला असतो तेव्हा स्वप्नांची साखळी विस्कळीत होते आणि अशा प्रकारचे विचित्र अनुभव येत असतात. पण आता यातनं बाहेर कसं पडायचं तेही जाणून घेऊयात. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शांत राहण्याचा प्रयत्न करा. झोपेतून जागा झाल्यावर एकदम घाबरून न जाता दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा की हे फक्त एक स्वप्न होतं. दुसरी गोष्ट म्हणजे झोपण्याची वेळ निश्चित करा. पुरेशी आणि शांत झोप घेतल्यास स्लीप पॅरालिसिसचं प्रमाण कमी होतं. तसंच मनातील भीती व्यक्त करा. जर तुमच्या मनात काही दडपण असेल तर ते कोणाजवळ तरी बोलून दाखवा. मनातील घुसमट कमी झाली की अशी स्वप्न पडणं बंद होतं. त्याचबरोबर योगा आणि ध्यान करा. झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन केल्याने मन शांत राहतं आणि झोप गाढ लागते. एकूणच स्वप्नात आवाज न येणं ही कोणतीही जादूटोणा किंवा बाह्य शक्ती नसून ती आपल्या मेंदूची आणि मनाची एक अवस्था आहे. हे स्वप्न आपल्याला संकेत देतं की आपण आपल्या खऱ्या आयुष्यात अधिक व्यक्त होण्याची आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. तुम्हालाही असे स्वप्न पडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता फक्त एक लाईक करा. ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.